आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आपण जो उकडीच्या मोदकांचा प्रसाद दाखवतोय, ते मोदक खाल्ल्याने आपल्या शरीरात त्याचा काय परिणाम होतो हे आजच्या व्हिडिओतनं आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैद्य धनंजय जोरी. सर्वात प्रथम एक गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की आयुर्वेदानुसार पावसाळ्यामध्ये सगळ्यांच्याच शरीरामध्ये उष्णता म्हणजेच पित्त हे वाढायला सुरुवात होते. परंतु पावसाचा जो थंडावा असतो, जो गारवा असतो, त्यामुळे आपल्या शरीरात त्याची लक्षणं सगळ्यांनाच जाणवतील असं होत नाही. काही जणांना ती लक्षणं जाणवतात, पण जसा गारवा जो वातावरणातला आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो, तसं मग काही जणांना आणखीन ती लक्षणं जाणवायला लागतात. कोणाचे केस गळायला लागतात, कोणाला त्वचेला काही त्रास येऊ लागतात, कोणाला ॲसिडिटी होते, कोणाला वेगवेगळ्या अंगांमध्ये जळजळ व्हायला लागते, कोणाला रक्ताचे काही त्रास होतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे पित्ताचे आजार पाऊस कमी होताना किंवा पाऊस कमी झाल्यावर सुरू होतात. त्यालाच आपण त्या स्पेसिफिक पिरियडला आपण शरद ऋतू असं म्हणू शकतो. तर तेव्हा आपल्या ऋषीमुनींनी काय आयडिया दिली आपल्याला की या ऋतूमध्ये किंवा अशा दिवसांमध्ये आपल्याला असे पदार्थ सेवन करायला पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरातलं हे वाढलेलं पित्त किंवा दूषित झालेलं पित्त लवकर कमी होईल आणि आपण त्या त्रासातनं मुक्त होऊन जाईल. किंवा एखाद्याला हा त्रास व्हायलाच नको आहे तर त्यांनी हे पदार्थ सेवन करायला पाहिजे. तर उकडीचा मोदक हा त्यातलाच एक पदार्थ आहे. का ते सांगतो तुम्हाला लगेच लक्षात येईल. आपण जे उकडीचे मोदक बनवतो तर त्यामध्ये जे आपण पदार्थ वापरतो, जसे की तांदळाचं पीठ आहे, खडीसाखर आहे, खोबरं आहे, काही जण दूधही घालतात, सुंठ, वेलची, असे जे पदार्थ वापरून आपण जो उकडीचा मोदक तयार करतोय तो खऱ्या अर्थाने पित्तशामक असा मोदक आहे. त्यामुळे शरीरातलं जर पित्त तुम्हाला कमी करायचं असेल किंवा वाढू द्यायचं नसेल तर या गणपती उत्सवामध्ये किंवा आणखीन पुढे जे 2-3 आठवडे असतील किंवा 1 महिनाभर असेल, आपल्याला उकडीचे मोदक जर आपण सेवन केले तर त्याने नक्कीच आपल्याला फायदा होऊन जाईल. धन्यवाद.